नगरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल सकळा ठाई भगवत भाव हाची अनुभव जयाचा त्यांच्या चरणी लीन भावे उद्धरावे कृपेने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री निळोबाराय यांचा 4 चरणाचा संत महिमा वर्णन करणारा असा हा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे तो असा की या चिंचोली गावामध्ये भगवान बाबांच्या दरबारामध्ये राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्ताने आज या ठिकाणी मला कीर्तन करण्याचा योग आला मी माझं परम भाग्य समजते तसेच ज्यांच्यामुळे मला हा इथे येण्याचा योग प्राप्त झाला असे असणारे ज्यांनी या कार्यक्रमासाठी रात्रंदिवस धडपड केली असे असणारे रवी सेठ तसेच सर्व चिंचोलीकर ग्रामस्थ मंडळी यांच्यामुळे मला हा इथे येण्याचा योग प्राप्त झाला तसेच रवी सेठना वारंवार सहकार्य करणारे त्यांचा मित्रपरिवार त्यामध्ये दिग्नूरचे सरपंच ईश्वर मामा असतील पालवे पाटील असतील तसेच पवण्याचे आप्पा असतील नरसापूरचे तिडके पाटील असतील ध्रुव मामा असतील तसेच माझ्या जन्मभूमीतले सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आता जर रवी सेठने ठरवलं असतं तर अजून कोणी मोठे कीर्तनकार आणले असते पण आपल्याच परिसरातील एका बायलेकीचं कीर्तन ठेवावं म्हणून त्यांनी मला इथे कीर्तन करण्याचा योग प्राप्त करून दिला मी त्यांचे आभारी आहे कारण जे दुसऱ्याला मोठं स्टेज देतात ती माणसं खरी तर मोठी असतात कारण दुसऱ्याला मोठं म्हणण्याकरिता स्वतःचं अंतकरण मोठं असावं लागतं तो स्वतः मोठा असावा लागतो तेव्हाच तो दुसऱ्याला मोठं करण्याचा प्रयत्न करतो तसं रवी सेठ स्वतः मोठे आहेत म्हणून त्यांनी मला भगवान बाबांच्या अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये बालकीर्तनकार असून सुद्धा मला या ठिकाणी कीर्तनाची संधी दिली मी माझं परम भाग्य समजते तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे अनेक राज्यामध्ये ज्यांचं नाव गाजलेलं आहे असे असणारे मृदुंगाचार्य शुभम महाराज असतील कैलास महाराज असतील चंद्रकांत महाराज असतील गजानन महाराज असतील तसेच गायनाचार्य श्रीनिवास महाराज असतील संतोष महाराज असतील तसेच ज्यांना आपण टी व्ही चॅनलच्या माध्यमातून पाहतो टी व्हीच्या माध्यमातून पाहतो असे असणारे तेलंगणा भूषण विठ्ठल महाराज जाधव असतील तसेच माझे गुरुवर्य बाबा असतील तसेच माझे श्रद्धास्थान असणारे गुरुवर्य हरिभक्तपरायण परमपूज्य कालिदासजी महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच गणेश बाबा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच माझ्या वडिलांचे परममित्र श्री विमलेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजी महाराज इंगळे हे सुद्धा आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच ज्यांनी माझ्या वडिलांकडे शिक्षण घेतले असे असणारे साहिल महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच तुम्ही सर्व मायबाप श्रोतेवर्ग हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या चिंतनाकडे होते विठ्ठल अभंग श्री संत निळोबाराय यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे
की संतांच्या चरणावरती लीन होऊन आपण आपला उद्धार करून घ्यावा। यासाठी या संतांच्या चरणी लीन झाल्याने आपला उद्धार होऊ शकतो। त्यांचे अंतरंग लक्षण निळोबारायांनी या अभंगाच्या 3 चरणामध्ये सांगितलेलं आहे। अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये कशासाठी त्यांच्या चरणी लीन व्हायचं आहे, त्यांच्या जीवनात काही संबंध आहे का, जो विचार आहे तो विचार महाराजांनी या अभंगात केलेला आहे। आता अभंगाच्या प्रस्तावने संदर्भात विचार असा आहे की संत महात्म्यांनी तुम्हाला जो उद्धाराचा मार्ग सांगितला आहे त्याचं कारण असं आहे की मानवी जीवन आणि अन्य जीवन यामध्ये जर फरकच सांगायचा ठरला तर मानवी जीवनामध्ये उद्धरून जाता येतं आणि अन्य जीवनामध्ये मात्र उद्धरून जाता येत नाही। कारण अन्य जीवनामध्ये फक्त भोग भोगून ते जीवन संपवायचं असतं। एरवी काही करण्याला अन्य जीवनामध्ये वाव नाही, संधी नाही। ती संधी फक्त मानवी जीवनातच आहे की मागील केलेलं कर्म भोगायचं तेही मनुष्य जन्मातच आणि पुढे भोगण्यासाठी येणारं कर्म करायचं तेही मनुष्य जन्मातच। म्हणून आपण करण्याकरिता पण आलोय आणि भोगण्याकरिता पण आलोय, म्हणजे इथे कर्तृत्व भोक्तृत्वाचा संबंध जोडला जातो। हे मानवी जीवनाचं वैशिष्ट्य आहे। केवळ कर्तृत्व असेल तर ते संत जीवन आहे, केवळ भोक्तृत्व असेल तर ते पशु जीवन आहे। आणि कर्तृत्व भोक्तृत्वाचा संबंध जिथे जोडला जात नाही ते भगवत जीवन आहे, देवाचा अवतार आहे तो। आणि जिथे कर्तृत्व भोक्तृत्वाचा संबंध जोडला जातो त्याला मानवी जीवन म्हणतात। इथे केले कर्म झाले त्याची भोगाले, मागे केलेलं कर्म भोगायचं तेही मनुष्य जन्मातच आणि काही हजारो जन्म भोगण्यासाठी येणारं कर्म करायचं असेल तेही मनुष्य जन्मातच। म्हणून आपण करण्याकरिता पण आलोय आणि भोगण्याकरिता पण आलोय। म्हणून करण्याकरिता उपाय करण्याची संधी मानवी जीवनात आहे। मग जर आता आपण असं कर्म केलं संतांनी सांगितल्याप्रमाणे, शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे, तर माऊली म्हणतात येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे। येण्याची म्हणजे याच शरीराने येरझारीवर चिरा पडेल, जन्ममरण येरझार संपेल असे कर्तृत्व मानवी जीवनात करता येतं। तशी संधी त्यात आहे, सामर्थ्य आहे, त्यात फक्त करणं गरजेचं आहे। मग उद्धरून जाण्याचा जो मार्ग आहे तो मानवी जीवनामध्ये आहे। प्रश्न, उद्धरून जाता येतं पण उद्धरण्याचा उपाय काय, कोणता उपाय आचरला म्हणजे मानवी जीवनाचा उद्धार होईल? तर संत महात्मे म्हणतात तरण्याचे अनेक उपाय आहेत, उद्धरण्याचे अनेक उपाय आहेत। माऊलींच्या जर भाषेत सांगायचं ठरलं तर माऊली म्हणतात म्हणून अर्जुना पाही प्रवेशावया माझे ठाई उपयासी नाही वाणी येत। उपायाची काही कमतरता आहे असं काही नाही। तरण्याचे उपाय कितीतरी सांगितलेले आहेत, त्यातला एकमेव उपाय संतांच्या डोळ्यापुढे आला, तो म्हणजे कोणता? तर त्याला नियत उपाय आणि सुलभ उपाय म्हणतात। असा एक उपाय संतांच्या डोळ्यापुढे आला। अजून जरा शास्त्राच्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर अजून एक असाच उपाय संतांच्या डोळ्यापुढे आला, तो म्हणजे कोणता? तर साधूचे संगती तरुणोपाय। माऊलींनी हरिपाठाच्या 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणात हे सांगितलेलं आहे की साधूची संगती तरुणोपाय। जीवाला जर तरण्याचा उपाय अपेक्षित असेल तर तो म्हणजे साधूची संगती आहे। अशी कितीतरी संतांचे प्रमाण आहे। बैसता संतांची संगती कळो आले कमळापती, अथवा संतांची संगती मनो मार्ग गती। संतांची संगती मनो मार्ग गती। संतांची संगती मनो मार्ग गती। संतांची संगती मनो आकाशी
वेद देती ग्वाही संतांशिवाय देवाची प्राप्तीच नाही, उद्धरून जाताच येत नाही. अन्वय मुखाने आणि व्यतिरेक मुखाने दोन्ही मुखाने संतांच्या संगतीने जीवाचा उद्धार होतो. तुकोबाराय म्हणतात, उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संतांच्या. महाराज म्हटले संत चरणा विनमुख. जर एखाद्याने उद्धरून जाण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न कसा असेल? महाराज म्हटले तो प्रयत्न असा असेल. उदाहरणार्थ, एखाद्या गृहस्थाने पाण्यामध्ये मलमूत्र एकत्र केलं आणि त्या पाण्याने मी सुचिरवृत्त वा पवित्र होईल असं जर तो समजू लागला तर त्या मलमूत्रयुक्त असलेल्या पाण्याने मी सुचिरवृत्त होईल असं म्हणणं जसं चुकीचं आहे, तसं संत चरणा व्यतिरिक्त आम्ही उद्धरून जाऊ असं म्हणणंही तितकंच चुकीचं आहे. उदकी कालवी शेन मलमूत्र तो होय पवित्र कासया. महाराज म्हटले तो कसा काय पवित्र होईल, कशाने पवित्र होईल? म्हणजे पवित्र होण्यासाठी हा जसा उपाय नाही तसं उद्धरून जाण्यासाठी संत सेवा सोडून दुसरा उपाय नाही. तुकोबाराने देखील म्हटलेला आहे, भावे गावे गीत यामध्ये करी हा सुलभ उपाय. यात अनेक उपाय सांगत असताना त्यात हा एक उपाय सांगितला. कोणता? मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझं व्हावा हे देव करी हा सुलभ उपाय. यावरून हे सिद्ध होतंय की देवप्राप्तीचा उपाय संत संगती आहे. उद्धरून जाण्याचा उपाय संत संगती वा सेवा आहे. संत पाय हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणे. संतांच्या चरणी लीन होणं हा उपाय नियत पण आहे आणि सुलभ पण आहे. म्हणजे हा उपाय आचरला असता निश्चितच ईश्वराची प्राप्ती होते, यात शंका नाही. आता संतांच्या सेवेने संतांच्या सहवासाने जीवाचा उद्धार होतो म्हटल्याबरोबर आता डोळ्यापुढे आलं फक्त संत जीवन. संतांची सेवा करणे, संतांच्या चरणी लीन होणे म्हणजे उद्धरून जाणे. तर मग लोकांनी निळोबारायांना विचारलं, महाराज आम्हाला ज्या संतांच्या चरणी लीन व्हायचं आहे ते संत आम्ही ओळखायचे कसे? कारण देवाची शरणागती करा असं संतांनी जेव्हा सांगितलं तेव्हा शास्त्रीय दृष्ट्या देवाचं लक्षण केलं. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी अशा दृष्टीने त्याचं लक्षण केलं. ब्रह्मसूत्रात सांगितल्याप्रमाणे जन्मादस्य यतः ब्रह्माचं लक्षण केलं की उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या सत्तेत होतो, ज्याच्या सत्तेने होतो, ज्याच्या स्वरूपात होतो त्याला ब्रह्म असं म्हणतात. महाराज ही जशी ब्रह्माची व्याख्या आहे तसं आम्हाला ज्या संतांच्या चरणी लीन व्हायचं आहे त्या संतांची व्याख्या काय, त्यांचं लक्षण काय? तर महाराज म्हटलं लक्षण म्हटलं की त्यात दोन प्रकार आहेत, एक अंतरंग लक्षण आणि एक बहिरंग लक्षण. अंतरंग लक्षण हे कोणत्याही संतांचं बदलू शकत नाही, पण बहिरंग लक्षण हे मात्र बदलू शकतं. कारण बहिरंग लक्षण हे त्याच्या आचरणावर अवलंबून असतं, त्याच्या पंथावर अवलंबून असतं, त्याच्या संप्रदायावर अवलंबून असतं, त्याच्या आवडीनिवडीवरही अवलंबून असतं. हे बहिरंग लक्षण आहे. पण जे अंतरंग लक्षण आहे ते मात्र कदापि बदलत नाही. मग महाराज आम्हाला ज्या संतांच्या चरणी लीन व्हायचं आहे त्या संतांचं अंतरंग लक्षण काय? तर ते अंतरंग लक्षण महाराज या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सकळ ठाई भगवत भाव, सकळ ठाई भगवत भाव, सकळ भाव
व्याख्या सांगा, जेणेकरून आमची फसवणूक होणार नाही, जेणेकरून आमच्या जीवनाचा आमच्या वेळेचा अपव्यय होणार नाही, जेणेकरून आम्हाला निश्चित फळाची प्राप्ती ते संत करून देतील. अशा संतांची व्याख्या काय, त्यांचं लक्षण काय? कारण आपण संतांना ओळखू शकत नाही, संतांकडूनच संतांचं लक्षण समजून घ्यावं लागतं. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण संतांना ओळखत नाही आणि मग आपली फसवणूक होते, आणि फसवणूक झाल्यानंतर आपण जे उद्गार काढतो ते गैरउद्गार काढतो. आपण काय म्हणतो, अहो मोठा गंध लावलेला होता हो, मोठ्या मण्याची माळ घातली होती हो, पण माझी नवी घोंगडी पळवली, काय कमाल आहे बुवा. अशी स्थिती आहे. अहो चांगले संत आणि चोऱ्या करतात. अरे बाबा, संत कुठं चोऱ्या करतात का? आणि चोऱ्या करणाऱ्यांना कुठं संत म्हणतात का? चोरांनी संतांचा वेश घेतलाय आणि हा प्रकार घडलाय. तुला अंतरंग लक्ष ज्ञात नसल्यामुळे तू त्यांना संत म्हणून बसलास आणि त्यांनी तुझी नवी घोंगडी पळवली. याचा अर्थ ही गोष्ट इथे महत्त्वाची आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात, आमची फसवणूक होऊ नये. आता पंढरपुरात बघा तुम्ही, मोठी मोठी माळ, गंध, टोपी, धोतर, नेहरू शर्ट घातलेला माणूस. आपण आपल्या भजनात रंगलो की बस त्याने आपलं सामान पळवायचं. आपण म्हणायचं ज्ञानोबा माऊली तुकाराम, आणि त्याने म्हणायचं उचल सखाराम. अशी स्थिती आहे. मग आपण म्हणतो चांगले संत येऊन चोऱ्या करतात. अरे बाबा, संत चोऱ्या करत नाहीत, संतांच्या वेशात कोणतरी चोर आलाय आणि हा प्रकार घडलाय. म्हणून महाराज म्हणतात की जगत बहिरंग जाणण्यास प्रवीण आहे, पण संतत्व बहिरंगावर अवलंबून आहे. जगत अंतरंग जाणण्यास अज्ञानी आहे, पण संतत्व अंतरंगाशिवाय नाही. आपण बहिरंग जाणण्यास प्रवीण आहो, पण संतत्व बहिरंगावर अवलंबून आहे. म्हणून महाराज म्हणतात काय कळे जनांतरीचे. जगाला अंतरंग वृत्तीतलं काय कळतं? आपली ही जी चर्मचक्षुची दृष्टी आहे ही चर्मापर्यंतच जाते, त्याच्या पलीकडे प्रवेश करतच कोण? पण जसं अर्जुनाने भगवान परमात्म्याला म्हटलं की भगवंता दिव्यम ददामि ते चक्षु, भगवंता तुला पाहण्याची जी दिव्य दृष्टी आहे, जे दिव्य चक्षु आहेत ते मला दे. हे जसं अर्जुनाने म्हटले ना, तसं आपण निळोबारायांकडून संत ओळखण्याची, संतांचं अंतरंग लक्षण समजून घेण्याची जी दिव्य दृष्टी आहे ती घेऊया महाराज. आम्हाला ज्या संतांच्या चरणी आमचं जीवन अर्पण करायचं आहे त्या संतांचं अंतरंग लक्षण काय? तर महाराज म्हटले सकळा ठाई भगवत भाव. ज्यांना सर्व वस्तूमध्ये ज्यांना भावदर्शन घडलंय, किंवा ज्यांना सर्व वस्तूविषयक देवविषयक ज्यांना भाव झालाय, त्यांना वस्तूच दिसत नाही, तो देव दिसतो. मग जीवाच्या ठिकाणीही देव आणि चेतनाच्या ठिकाणीही देव. नवे नवे आपल्या आणि त्यांच्या दृष्टीतला जर फरकच सांगायचा ठरला तर आपल्याला देवळात गेल्यानंतर देव दिसतच नाही, फक्त मूर्ती दिसते, त्यातलं देवत्व दिसतच नाही. पण संतांना सर्व वस्तू देव दिसतो. जे जे भेटे भूत ते ते म्हणजे भगवंत. जे जे भूत मात्र दिसेल ते ते भगवंत पाहतात. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. जे जे डोळ्याला दिसतं ते ती वस्तू नाही, तो माझा परमात्माच आहे. परमात्माच त्या वस्तूच्या रूपाने नटलेला आहे. म्हणजे उपाधिविरहित चैतन्य पाहण्याची दृष्टी ज्यांना प्राप्त झाली त्यांना ही उपाधियुक्त जगत दिसतच नाही. म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे विंचू सर्प नारायण. म्हणजे विंचवालाही नारायण म्हटलेलं आहे आणि सर्पालाही नारायण म्हटलेलं आहे. अर्थात भूती भगवत भाव हा महत्वाचा सिद्धांत आहे. भूती भगवत भाव मात्रा सहित जीव अद्वैती तो ठाव निरंजनी एकला. भूती देव म्हणून भेटतो या जना. ते म्हणतात या जगाला मी आलिंगन देतो, या वस्तूला मी आलिंगन देतो, ती वस्तू म्हणून नाही. मग मी त्या व्यक्तीला आलिंगन देतो, ती व्यक्ती म्हणून नाही. मग ती कोणतीही वस्तू वा व्यक्ती असेल तर तिला आलिंगन मी देव म्हणून देतो. तुलसीदास स्वामींनी देखील म्हटलेलं आहे सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम मी जोरी जुग पाणी. ते म्हणतात या सर्व जगात वस्तूंमध्ये मी माझा परमात्मा जाणला आहे आणि हे जाणून मी त्यांना नमस्कार करतो. असं म्हणतात की एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं, त्यांना ते गाढव दिसत नव्हतं तर त्यांना तो देव दिसत होता. अशी बरीच अशी उदाहरणं आहेत. त्यातलं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. पण उदाहरण सांगण्यापूर्वी सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल असं नामचिंतन करा. विठाला विठाला
किती पंढरपूरची वारी भरते, किती भाविकांचा भरणा वाढतो. मग एके दिवशी देव म्हणाले, रुक्मिणी तुला खरं सांगू का, हे जे तुला दिसतंय ना हे नुसतं डेकोरेशन आहे. जे भाव ज्याला म्हटला जातो, सात्विक दर्शन ज्याला म्हटलं जातं, वस्तुस्थिती ज्याला म्हटली जाते ती फार कमी आहे. हे दुःखाने त्रस्त झालेले, पिढीने तापलेले, दुःखांतिक झालेत म्हणून हे माझ्याकडे आले. रुक्मिणी माता म्हटल्या, देवा तुम्ही कोणालाही नाव ठेवता, तुमचा स्वभावच तसा आहे. हे जे एवढे लोक तिकीट खर्च करून येतात, थंडी गारठा सहन करून येतात, त्यांचा भाव नाही म्हणून ते येतात का? मग देव म्हणाले, रुक्मिणी तुला पाहायचं का? म्हटले, मग मी सांगतो तसं कर. मी गाढवाचा वेश घेऊन चिखलात फसून घेतो आणि तू कुंभारीणू म्हणजे गाढवाची काय मालकीन, फाटकं तुटकं पातळ नेसायचं आणि त्या गायाच्या चिखलाच्या शेजारी येऊन उभं राहायचं. आणि जी दिंडी जे वारकरी येतील त्यांना म्हणायचं की एवढ्या गाढवाला वरती काढा आणि मग पंढरपूरला जा. बघ किती खरे वारकरी भेटतात ते. रुक्मिणी माता म्हटल्या, हो ते पंढरपूरला येणार आहे, ते काढणार नाही म्हणजे काय? म्हटले, बरं. मग भगवान परमात्म्याने गाढवाचा वेश घेतला आणि चिखलात फसून घेतला. आली दिंडी, ज्ञानोबा तुकाराम. आल्यानंतर रुक्मिणी माता म्हटल्या, वारकरी बा एवढ्या गाढवाला वरती काढा आणि मग पंढरपूरला जा. त्यातले वारकरी म्हणतात, काय म्हणतात हो त्या बाई, तेवढ्या गाढवाला वरती काढा आणि मग पंढरपूरला जा? अहो हा नियम माहिती नाही वाटतं, दशमीला पंढरपूरला पोहोचावं लागतं. अशी जर गाढव आम्ही काढीत बसलो तर आम्ही दशमीला पंढरपूरला पोहोचणार नाहीत. चला वाजवा रे. चालली दिंडी, ज्ञानोबा तुकाराम. नंतर दिंडी पुढे निघून गेल्यानंतर मग भगवान परमात्म्याने रुक्मिणी मातेकडे पाहावं. म्हटलं, रुक्मिणी कसं काय? म्हटलं, तुम्ही म्हटलं तसंच, काही फरक नाही. नंतर दुसरी दिंडी आली. रुक्मिणी माता म्हटल्या, वारकरी बुवा एवढ्या गाढवाला वरती काढा आणि मग पंढरपूरला जा. ते वारकरी बुवा म्हणतात, काय तेवढ्या गाढवाला वरती काढा आणि मग पंढरपूरला जा? अहो आजच कपडे धुतलेत, कांजीची एकदम कडक इस्त्री केली आणि तुम्ही म्हणता की तेवढ्या गाढवाला वरती काढा आणि मग पंढरपूरला जा? म्हणजे ज्याला काढायचं त्याच्यासारखे आम्ही होणार नाही का? चला व्हा बाजूला. चालली दिंडी. तिसरी दिंडी आली. रुक्मिणी माता म्हटल्या, एवढ्या गाढवाला वरती काढा, हो असं करा तसं करा, काय नको ती उत्तरे. भगवान परमात्मा हसायचे, पण रुक्मिणी माता मात्र खिन्न झाल्या होत्या. मग रुक्मिणी माता म्हटल्या, देवा मला वाटलं ही जी एवढी लोक पंढरपूरला येतात भलती भावनाप्रधान असतील, भलती हुशार आणि तज्ज्ञ असतील, पण ही नुसती गबाळ भरतीच आहे. पण सर्वात शेवटी एक वारकरी बोलले. त्यांना रुक्मिणी मातेने म्हटलं की वारकरी बुवा एवढ्या गाढवाला वरती काढ आणि मग पंढरपूरला जा. ते वारकरी बुवा म्हणतात, हा शब्दप्रयोगच चुकतो माते. गाढवाचं वेश हे आवरण आहे, पण यात माझ्या प्रभूचं चैतन्य ओतप्रोत भरलेलं आहे. काढायला काय झाला वेळ तर झाला, मग मी काढतो असं म्हणून त्या वारकरी बुवांनी काढण्याची तयारी केली. आता पहा, जो या संपूर्ण विश्वाला दुःखातून वर काढतो तेषां महत्समुद्धरता मृत्यू संसार सागरात. मृत्यू संसार सागरातून क्षणमचिरात म्हटलेलं आहे. क्षण न लागतो जो वरती काढतो त्याला चिखलातून वरती काढायला काही त्रास आहे का? काढायचं नव्हतं, काढण्याची तयारी कोणात होती, फक्त एवढं पाहायचं होतं. मग ते वारकरी बुवा चिखलात जातात, न जातात चिखलातील भगवंत होऊन वरती येतात आणि त्यांनी त्या वारकरी बुवांना दर्शन दिलं आणि म्हटलं, बाबा ही भरती जाऊ दे पंढरपूरला, तुला मी इथेच दर्शन देतो. असं म्हणून भगवान परमात्म्याने त्यांना तिथेच दर्शन दिलं आणि घरी पाठवलं. म्हणजे आपण एक गांभीर्य लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण पंढरपूरला जाताना आपण पुढच्या माणसाला तुडवतो, त्याच्यात तरी देव पाहतो का? पण आता हे प्रथम चरणातला जो भावार्थ आहे आणि सर्व ठिकाणी देव आहे असा ज्यांचा अनुभव आहे त्यांच्या चरणावरती तुम्ही लीन व्हा. हेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात Oh
उद्धार करून घ्या. पण आता इथे महत्त्वाच्या दोन गोष्टी अशा आहेत की एकतर आपल्याला संत कळत नाहीत, हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा, संत कळल्यानंतर त्यांच्या चरणी लीन होण्याची ज्याला आपण प्रवृत्ती म्हणतो ती आपली नाही. म्हणून तर महाराजांना म्हणावं लागलं, संत लोटांगणी जाता लाज नको म्हणी. अरे बाबा, संतांना लोटांगण घालण्यामध्ये लाज बाळगण्याची, शरम बाळगण्याची गरज काय? नको तिथे तर नम्र होतोच ना. मग संतांच्या चरणी का नम्र होणे, त्यांच्या चरणी लीन व्हावे. अरे जिथे भगवान परमात्मा देखील संतांच्या चरणी लीन होऊन आपल्या सुखात भर पाडण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहे, तिथे तुमचा आमचा प्रश्न काय? ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. 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 धन्य धन्य वैष्णव लक्ष्मी सहित शोभे गम पम गम पनि धनि बर मम गम रे गम पनि धनि गम पनि धनि देवाला वैकुंठ आवडत नाही. भागवतामध्ये भगवान परमात्मा म्हणतात, न तथा मे प्रियतम आत्मयोनीर न शंकर न च शंकर्षणो न श्री नैवात्माचे यथा भवान. भगवान परमात्मा म्हणतात, अरे बाबा उद्धवा, तुला खरं सांगू का, माझी पत्नी लक्ष्मी आहे ना, ही मला आवडत नाही. माझा भाऊ बैराम दादा हा मला आवडत नाही. शंकर भगवान मला आवडत नाही. ब्रह्मदेव मला आवडत नाही. नवे नवे माझा आत्मा सुद्धा मला आवडत नाही. एवढे मला ते संत आवडतात. ते ही प्राण भरवते, आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. देवाला संत तर आवडतात, या शंका नाहीच. पण देवाला संतांपेक्षा ही जास्त ते त्या संतांच्या चरित्राचा विचार करतात, ते त्या संतांच्या चरित्राचं वर्णन करतात, ते देवाला प्राणापेक्षा ही जास्त आवडतात. पण कोणत्या संतांच्या चरित्राचा विचार केल्यानंतर ते भक्त देवाला आवडतात? तर भगवान बाबांसारख्या संतांच्या चरित्राचा जर आपण विचार केला तर ते भक्त देवाला आवडतात. जेव्हा आपण या संतांच्या चरित्राचं वर्णन करतो ना, तेव्हा ते वैकुंठ सोडून या ठिकाणी या मृत्यू लोकात येतो. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. कोणत्या संतांच्या चरणी लीन व्हायचं? तर भगवान बाबांसारख्या संतांच्या चरणी तुम्ही लीन व्हा. हा झाला एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा, उद्धरावे कृपेने. महाराज म्हणतात संतांच्या चरणावरती तुम्ही लीन व्हा आणि तुमचा उद्धार करून घ्या. विठ्ठल विठ्ठल माऊलींनी या मुद्द्यावर एक सुंदर ओवी सांगितलेली आहे. माऊली म्हणतात की
कितीही मशागत केली, कितीही खतपाणी वगैरे घातलं, पण जोपर्यंत बागेमध्ये वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत त्या बागेला फळ फुलं प्राप्त होत नाही. हीच ओवी ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात पण आलेली आहे. फळेसी तैसी भेटी जे वसंत पावे. फळाची भेटी बागेला केव्हा? जे वसंत पावे. जेव्हा वसंत ऋतू बागेमध्ये येईल तेव्हाच फळाची भेटी, अन्यथा फळाची भेटी नाही. बरं, दुसरं उदाहरण घ्या. तैसे इंद्रिय वाचा प्राण झाली आहे त्याची सार्थकपण, ते चैतन्य येऊन आपण संचरे माझी. माऊली म्हणतात या देहाची देहपण शोभा नेमकी त्याची हालचाल चांगली आहे म्हणून आहे का? नाही. रंग चांगला आहे म्हणून नाही. उंची जाडी चांगली आहे म्हणून नाही. तर माऊली म्हणतात या देहाची शोभा तेव्हाच जेव्हा या देहात चैतन्य प्रवेश करील, ते चैतन्य येऊन आपण संचरे माझी. म्हणजे जशी बागेची सार्थकता वसंत ऋतूच्या आगमनात आहे, शरीराची सार्थकता चैतन्याच्या प्रवेशात आहे, तसं या देहाची सार्थकता तेव्हाच जेव्हा संतांची कृपा आपल्यावर होईल, तेव्हाच परमात्मा प्राप्तीचं फळ आपल्या हाताला लागेल. जर अमृतानुभवामध्ये या माऊली म्हणतात जयाच्या दिठीवा वसंतू जवा नरी घे निगम वनातू तव आपुली या फळ हातू ये घे पतीही. माऊली म्हणतात जेव्हा आपण संतांच्या चरणी लीन होऊ ना तेव्हा देव आपला अंगीकार करतो. आता तुम्ही म्हणाल कृपा झाली तरी ठीक आहे आणि नाही झाली तरी ठीक आहे. तर असं नाही, कृपा ही झालीच पाहिजे. कारण काही गोष्टी असल्या तरी चालतात, नसल्या तरी चालतात, ती गरज नाही, ती आवड समजा. पण काही गोष्टी असल्याच पाहिजे, नसल्या तर चालत नाही. उदाहरणार्थ लग्नामध्ये मंडप असला तरी चालेल, नसलं तरी चालेल, लग्नामध्ये बँड असला तरी चालेल, नसलं तरी चालेल, फोटोग्राफर असला तरी चालेल, नसलं तरी चालेल, व्हिडिओ कॅसेट असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल, बहीण भाऊ असले तरी चालेल, नसलं तरी चालेल, मेहमान असले तरी चालेल, नसलं तरी चालेल, आई बाबा असले तरी चालेल, नसलं तरी चालेल, मामा मावशी असले तरी चालेल, नसलं तरी चालेल. पण लग्नामध्ये नवरदेव नवरी असेल किंवा नसेल तर चालेल का? मग माऊली म्हणतात लग्न कोणाचं? ते वरावीन वाघावने विटंब. म्हणजे वधूवर नसेल आणि लग्न समारंभ असेल तर ती विटंबना आहे. म्हणे लग्न का लागत नाही? बँड नाही का? म्हणे बँड आहे. ब्राह्मण व हजर आहेत. वरड अपेक्षेपेक्षाही अधिक आले, पण लग्न का लागत नाही? फक्त नवरदेव नाही. मग लग्न कसं लागेल? म्हणजे नवरदेव नवरी हे त्यातील गरज आहे. बरं, दुसरं उदाहरण घ्या. आता स्त्रियाच्या अंगावर अनेक दागिने असावेत नसावेत याला स्वातंत्र्य आहे, पण जर एखाद्या स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसेल अशी स्त्री गरीबातील गरीब आहे. जरी नवरदेव असेल तरी तिला घरात ठेवू शकत नाही. पण बाईच्या जीवनातलं हे मंगळसूत्र ही तिची शोभा आहे, हे तिच्या सौभाग्याचं महत्त्वाचं घटक आहे. म्हणजे जसं बाईच्या जीवनामध्ये मंगळसूत्र ही जशी गरज आहे, शरीरामध्ये चैतन्य ही जशी शोभा आहे, लग्नामध्ये नवरदेव नवरी ही जशी शोभा आहे, तसं आपल्या देहाची सार्थकता तेव्हाच जेव्हा संतांची कृपा आपल्यावर होईल तेव्हाच या देहाची सार्थकता आहे. वसुदेवजी म्हणतात संत जोपर्यंत आपल्यावर कृपा करत नाहीत आणि संत जोपर्यंत आपला अंगीकार करत नाहीत तोपर्यंत देव सुद्धा आपला उद्धार करत नाही. आता तुम्ही म्हणाल उद्धार करणारा तो भगवंत आणि उद्धारून जाणारे आम्ही, तर मध्ये संतांची काय गरज आहे? त्यांच्या चरणी लीन होण्याची काय गरज आहे? तर मग एकनाथ महाराज म्हणतात नावीत बसणारे तुम्ही आहेत आणि तरणारे नाव आहे, तर मध्ये नावडीची काय गरज आहे? बसा आणि जा पलीकडे. एकनाथ महाराज म्हणतात नाही, तारकी विण पहिलं पार समर्थ नर न पवते. तारक असल्याशिवाय म्हणजे नावडी असल्याशिवाय नाव पहिलं तीराला पोहोचूच शकत नाही. बरं, दुसरं उदाहरण घ्या. आता शेती मशागतीने युक्त आहे, शेतीत पाऊस पाणी व्यवस्थित आहे, घरात बियाणी आहे, बीजे कणिंगाचे भरलेले, बियाण्यात कणिंगाच्या कणिंग भरलेले आहेत. पूर्वीचे धान्य साठवण्याचे साधन म्हणजे कणिंग. शेतीमध्ये पर्जन्य भूमी मार्दवाली, शेतीमध्ये पर्जन्य झालेलं आहे, नाम पाऊस झालेला आहे, पण पेरणाऱ्याने जर पेरणीच नाही केली आणि मूर्खासारखा पिकाच्या गप्पा मारू लागला की टाकून दिले तर 100 पोते नक्कीच होणार. एकनाथ महाराज म्हटले किती हास्यास्पद नाही. ज्ञात्याने पेरणी नाही केली तर पिकासी बोली पोचट. म्हणजे जमीन बीज द्यायला तयार आहे, घरात बियाणी आहे, ती उगायला तयारही आहे, पण या दोघांमध्ये जशी पेरणाऱ्याची गरज आहे ना तसं देवाच्या आणि जीवाच्या मध्ये उद्धारक संतांची गरज आहे. आता दुसरं उदाहरण घ्या. डोळा पाहायला तयार आहे, वस्तू दिसण्यालाही तयार आहे, पण डोळ्याच्या आणि वस्तूच्या मध्ये जर प्रकाश नसेल तर तुमचे डोळे किती टक्के काम करतील? आता समजा तुम्ही सासूरवाडीला गेले, अशी फक्त कल्पना करा. गेल्यानंतर गावात विशीत पाय पडतो न पडून लाईट ऑफ झाली.
त्याच ग्रामपंचायतीने विजेच्या कामाकरिता काहीतरी खड्डा खोदला होता. हे गेलं आणि नेमकं त्यात जाऊन पडलं. पडल्यानंतर अख्खे लोक गोळा झाले आणि म्हटले, का हो पडले तुम्ही? तो म्हटला, हो पडलो. मग त्यातला एक जण म्हणाला, अहो एवढे बटाटे एवढाले एवढे मोठे डोळे दिसतात, त्याहीपेक्षा एवढा मोठा खड्डा दिसला नाही का तुम्हाला? तो म्हटला, डोळे पुष्कळ मोठे आहेत, खड्डा त्याहीपेक्षा मोठा आहे, पण करता काय? लाईट आहे का तुमच्या गावामध्ये? म्हणजे प्रकाश नसेल तर तुमचे डोळे कामच करू शकत नाही. एकनाथ महाराज म्हणतात, डोळा देखणाची आहे बरी त्यासी, सूर्य नसतासा. हे डोळा पाहायला तयार आहे, वस्तू दिसण्यालाही तयार आहे, पण सूर्य तेजाच्या साह्याची मध्ये गरज आहे. अंधाराने तेज नेले दृष्टी खाली अंतर, नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे. जी गोष्ट एकनाथ महाराजांनी भागवतात सांगितली, तीच गोष्ट तुकोबारायांनी येथे निर्देशित केलेली आहे. तुकोबारे म्हणतात, अरे डोळ्याच्या जवळ खाली तिथेच वस्तू आहे, पण जर प्रकाश नसेल तर तुमचे डोळे जसे काम करू शकत नाही, तसं देव आणि जीव भिन्न नाही, पण जीवामध्ये ज्ञानाचा प्रकाश नाही. म्हणून महाराज म्हणतात की संतांच्या चरणावरती तुम्ही लीन व्हा, कारण देव पूर्ण संतांच्या ताब्यात आहे. संत जोपर्यंत आपला उद्धार करत नाही तोपर्यंत देव सुद्धा आपला अंगीकार करत नाही. वसुदेवजी म्हणतात, तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, म्हणून देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ती उद्धारी, एरवी हाती न धरी आणायस. ते म्हटले, या दगडाचा उद्धार कर तर उद्धार, या झोपाळ्याचा उद्धार कर तर उद्धार, अजामेयासारखे वाल्ह्या कुळ्यासारखे. पण देवाने संतांच्या म्हणण्याने त्यांचाही उद्धार केला. असे कितीतरी संतांचे प्रमाण आहे. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना, किंवा कृपया केली संतजनी माझी अलंकारिली वाणी. संत जोपर्यंत आपल्यावर कृपा करत नाहीत तोपर्यंत देव सुद्धा आपला अंगीकार करत नाही. तर संतांची कृपा जीवनात करते काय? तर संतांची कृपा जीवनात विष्णू भक्ती निर्माण करते. आता तुम्ही आम्ही संतांची कृपा कशाला समजतो? हा आता आपला स्वतंत्र प्रश्न आहे. आपण काय म्हणतो, म्हणे बरं झालं संतांची कृपा झाली, म्हणे का उसाला भाव चांगला लागला. आता खरं सांगा बरं, ही संतांची कृपा आहे का? नाही. आपण काय म्हणतो, म्हणे बरं झालं संतांची कृपा झाली, म्हणे का 11 लाख रुपयाची लॉटरी लागली. आता खरं सांगा, ही संतांची कृपा आहे का? नाही. ती खरी प्रारब्धाची कृपा आहे. ती संतांची कृपा नाही, ती खरी प्रारब्धाची कृपा आहे. गुरु मामासाहेब दांडेकर विनोदाने सांगायचे. त्यांच्याकडे एक माणूस गेला आणि म्हटला, घ्या पेढी घ्या पेढी. मामासाहेब संस्थेमध्ये काहीतरी हिशोब लिहित होते. मग त्यांनी विचारलं, कशाची पेढी रे? म्हणे लग्न झालं. म्हणे कुणाचं? मुलाचं. म्हणे नाही. म्हणे नातवाचं. म्हणे नाही. अरे मग लग्न कुणाचं झालं? तो म्हणतो आपलंच. मामासाहेब म्हटले, वा छान. तो म्हटला, मामासाहेब ही सगळी तुमचीच कृपा, तुमच्याच कृपेने झालं, तुमच्याच आशीर्वादाने झालं. मामासाहेब हसले आणि म्हटले, काहीतरी चूक होती तुमची, विधान चुकतंय तुमचं. म्हटले, कसं काय? अरे गृहस्थ्या, माझ्या कृपेने जर तुझं लग्न झालं असतं तर आतापर्यंत मी बिगर लग्नाचं राहिलो असो का? माझी कृपा समजण्याऐवजी आतापर्यंत तुला कोणीच पसंत करीत नव्हतं. आता जिने तुला पदरात घेतलंय तिची कृपा समज, दुसरं कोणाचीही कृपा समजू नको. म्हणजे व्यवहारातल्या आपल्याला ज्या गोष्टी मिळतात तिथे संत कृपेचा संबंध संभवत नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, भले माय बाप भले मित्र बंधू, भले सोय रे राखिता स्नेह बाधू, मुलेले करे एक मेळा सुखाचा, जनी जाणी जे योग हा सुकृताचा. तिथे संत कृपेचा असं म्हटलेलं नाही. जनी जाणी जे योग हा संत कृपेचा असं नव्हे, तर जनी जाणी जे योग हा सुकृताचा. म्हणजे व्यवहारातल्या ज्या आपल्याला गोष्टी मिळतात तिथे संत कृपेचा संबंध संभवत नाही. तर संतांची कृपा करते काय? तर संतांची कृपा जीवनात विष्णू भक्ती निर्माण करते. संतांची कृपा अनिष्ट निवृत्ती आणि इष्टप्राप्तीला कारण म्हणजे संतांची कृपा ठरते. म्हणून महाराज म्हणतात, त्यांच्या चरणावरती तुम्ही लीन व्हा. आता जरा गीतेच्या 4थ्या अध्यायात तद विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानीन तत्वदर्शिन. ते म्हणतात परिप्रश्नेनं, त्यांना प्रणिपात कर, त्यांना प्रश्न विचार आणि सेवया त्यांची सेवा कर. आणि मग तुझ्या प्रश्नाची उत्तर संत ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून तुला जन्मांतित करतील. त्याच्यासाठी त्यांच्या जवळ गेल्याने नाही तर त्यांची सेवा केल्याने.
म्हणून महाराज म्हणतात त्यांच्या चरणावरती तुम्ही लीन व्हा. आता पहिल्या चरणात महाराजांनी काही लक्षणांची पूर्तता केलीच, पण अजून काही लक्षणांची महाराजांना पूर्तता करायची असल्यामुळे ते महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. मावळे क्रामकूत मावळे क्रामकूत महाराज म्हटले हरीच्या सन्निध वृत्ती ज्यांचे झालेली आहे त्यांच्या जीवनातले हे कामक्रोधाचे विकार कायमचे मावळलेले आहेत. पहिल्यांदा तुम्ही यांचं प्राबल्य बघा, यांची कीर्ती बघा, यांचा चमत्कार बघा आणि मग मावळले कामक्रोध म्हणायला सोपं आहे, पण मावळणं सोपं नाही. आपण मावळू, पण ते जे कामक्रोधाचे विकार आहेत ना ते मावळत नाही. जरा मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, पण उदाहरण सांगण्यापूर्वी सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल असं नामचिंतन करा. विठ्ठल एक म्हातारे बाबा आपल्या पत्नीच्या समवेत डोंगरामध्ये फिरत होते. फिरत असताना त्यांनी आपल्या पत्नीच्या खांद्यावर हात टाकला. ते एका राजाने पाहिलं आणि राजा ते पाहून हसला. ते म्हातारीने पाहिलं. म्हातारा मनात विचार करतो, आता राजा आपल्याकडे पाहून हसलाय, कदाचित आपल्यावर उद्या काही तक्रार येण्याची शक्यता आहे. म्हातारा तसा बुद्धिवान, तर्कशील. दुसऱ्या दिवशी राजाने सेवकाला सांगितलं, जा त्या म्हाताऱ्यांना बोलून आणा. सेवक गेले आणि सांगितलं की राजाने तुम्हाला बोलवलेलं आहे. म्हातारा म्हटला, मला वाटलंच होतं राजा बोलवतील म्हणून, उलट उशीर का झाला म्हणून मी त्यांची वाट पाहत होतो.
मग म्हातारीने जाताना केलं काय, 2 पुड्या घेतल्या. एका पुडीमध्ये राख बांधली आणि दुसऱ्या पुडीमध्ये धान्य, तांदूळ, ज्वारी काय असेल ते, आणि एक पुडी आपल्या पत्नीजवळ दिली आणि एक पुडी आपल्याजवळ ठेवली. खांद्यावर म्हणजे काय उपरणे टाकलं, काठी पगडी वगैरे घेतली आणि निघाला. गेल्यानंतर राजाला वाकून मुजरा केला आणि म्हटलं, काय आज्ञा ती कळावी. राजा म्हटला, आज्ञा आणि ती शिक्षानंतर पहिल्यांदा मला हे सांगा, काल जे डोंगरामध्ये खांद्यावर हात टाकून फिरत होते ते तुम्हीच. म्हटले हो. मग आता मला हे सांगा की हा तुमचा आदर्श तरुण पिढीने काय घ्यावा. मात्र म्हटला, राजा तुमचा प्रश्न एवढाच आहे ना की असं करणं तुम्हाला शोभतं का. तर हे त्याचं उत्तर आहे. मग म्हातारीने दोघांच्याही हातातल्या पुड्या राजासमोर ठेवल्या. राजाने ते उघडून पाहिलं आणि राजा एकदम प्रचंड चिडला आणि म्हटला, हे काय माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे का. मी तुम्हाला म्हटलं होतं की असं करणं तुम्हाला शोभतंय आणि हे काय माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हातारा म्हटला, राजा तुमच्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. राजा म्हटला, बाबा मला काही याचा उलगडा होत नाही. मग म्हाताऱ्याने म्हटलं, राजा मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो. तुमच्यासमोर राखेने आणि धान्याने बांधलेली पुडी तुमच्यासमोर उत्तर देण्याकरिता ठेवली होती. त्याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरात जोपर्यंत अन्न जात नाही तोपर्यंत आणि या देहाची राख होत नाही तोपर्यंत आपल्या देहातले कामक्रोधादी विकार मावळले जात नाही. हे त्या दिलेल्या पुड्याच्या उत्तरातून मला सांगायचं होतं. आणि मला तुम्हाला काय सांगायचं होतं की मावळली कामक्रोध म्हणणं किती कठीण आहे. आपण मावळू पण ते कामक्रोधादी विकार आहेत ना ते मावळत नाही. आता खाणारं संपला म्हणजे सुपारी संपली असं नव्हे. म्हाताऱ्या माणसाला सुपारी आवडतात पण खाता येत नाही, हा वेगळा भाग झाला. एक माणूस एका माणसाला म्हणे, संपतराव म्हणे घ्यावं सुपारी. म्हणे, नाही हो, कोण खातं त्या सुपारीला, आम्हाला वैराग्य झालं. तो म्हटला, काय तुम्हाला वैराग्य झालं. याच्या पहिलं तुम्ही आडकित्ता सुद्धा वापरत नव्हता आणि अचानक तुम्हाला वैराग्य झालं. तो म्हटला, खरं काय ते सांगा. हा म्हटले, खरं कसलं, आपले हे दातामुळे वैराग्य झालं. शास्त्रकार म्हणतात, निश्रिणा दंतालिर्णीच गतीर हो विष्टी शरण. शास्त्रकार म्हणतात, दंतालिर्णीची गती, दंताली पडली, दात पडून गेले म्हणजे खाणारं संपला असं नव्हे. विठ्ठल 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 खाणारं संपला असं नव्हे. तसं आपण मावळून जाऊ पण आपल्या जीवनातले हे जे कामक्रोधादी विकार आहेत ना ते नष्ट होऊ शकत नाही. आपलं तर एक ठीक आहे पण जे योगी तपस्वी पंडित आहेत त्यांच्या जीवनातले हे सुद्धा कामक्रोधादी विकार मावळले जात नाही. शास्त्रकार म्हणतात, विश्वामित्र पराशर प्रभूतया वातांबू परनाशन. शास्त्रकार म्हणतात, आता या मोठ्या मोठ्यांच्या यादीत कोणाचं नाव आहे, विश्वामित्रांचं नाव आहे, पराशर मुनींचं नाव आहे. आता यांनी किती कठोर तपश्चर्या केली आपल्या सर्वांना माहीतच आहे. काही दिवस झाडाची वाळलेली पानं खाऊन काही दिवस तपश्चर्या केली, त्यानंतर नुसतं पाणी पिऊन काही दिवस तपश्चर्या केली, त्यानंतर नुसती हवा भक्षण करून काही दिवस तपश्चर्या केली. पण त्यांच्याही जीवनातले या कामक्रोधादी विकार मावळले नाही. मग तिथे तुमचा आमचा प्रश्न काय. कारण आपण एक मरून पडलेले उंदीर आहोत आणि कामक्रोधादी विकार ही एक मांजर आहे. कारण मरून पडलेल्या उंदराकडे मांजर काही फार लक्ष देत नाही, कारण तिला माहिती आहे की हे राखीव सीट आहे, आपण याच्यावर कधीही उपास सोडू शकतो, म्हणून त्याच्याकडे फार काही लक्ष देत नाही. पण जे योगी तपस्वी पंडित आहेत त्यांच्याही जीवनातले या कामक्रोधादी विकार मावळले जात नाही. कामाची कोतवालय आणि नागिले बहुतांशी हरिहराची आबरू घेतो भय नाही त्यासी. या कामक्रोधादी विकारांनी या मोठ्या मोठ्यांना मावळून टाकलं तर तिथे तुमचा आमचा प्रश्न काय. त्याच्यामध्ये विश्वामित्र पराशर मुनींचं नाव आहे. कामक्रोधनी माले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. कामक्रोध मावळली आणि अवघी आनंदाची सृष्टी झाली. गीतेमध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनानं सांगताना सर्व जगाला सांगितलं की त्रिविधम नरकस्य दम द्वारनाशन महात्मन कामक्रोध तथा लोभ तस्मात् देतत्रयं त्यजत. भगवान परमात्मा म्हणतात आत्म्याच्या नाशाला जर कारण कोण असेल तर हे तिघच आहेत, काम, क्रोध आणि लोभ. आणि या तिघांना जर तुम्हाला मावळायचं असेल तर तुम्हाला संतांच्या चरणी लीन व्हावं लागेल. कारण संतांच्या वृत्तीने अखंड ब्रह्मपुरात वास्तव्य केलेले आहे. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, त्यांच्या वृत्तीने अखंड ब्रह्मपुरात वास्तव्य केलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात त्यांच्या चरणावरती तुम्ही लीन व्हा
आणि त्यांच्या चरणावरती जर तुम्ही लीन झाली तर तुमच्या जीवनातले कामक्रोधादी विकार हे कायमचे मावळले जातील. जरा गीतेत या भगवान परमात्मा म्हणतात, तुल्यम प्रिया प्रियो धीरस्तुल्यो निंदात्म संस्तुती समदुःख सुख स्वस्थ समलोष्टात्म कांचन. स्वस्थ या रूपाने तो भगवान परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहे. त्याच भगवान परमात्म्याचं आपण सर्वांनी एकदा वरती हात करून हातांनी टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. सर्वांनी हात वरती करा. विठोबा रखुमाई आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्या भगवान बाबांच्या चरित्राचा आपण विचार करूया. पण विचार करण्यापूर्वी आपण भगवान परमात्म्याचं आणि भगवान बाबांचं नामचिंतन करूया. भगवान परमात्म्याचं नामचिंतन का करायचं तर वाचेला आणि मनाला पवित्र करण्यासाठी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. आणि भगवान बाबांचं का करायचं तर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जनाचं नाव घेतलं असता पुण्य प्राप्त होतं म्हणून भगवान बाबांचं नामचिंतन करायचं. आता सर्वांनी पुन्हा एकदा हात वरती करा. महिला मंडळी पुरुष मंडळी शेवटपर्यंत हात खाली करू. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण भगवान बाबा पंढरीचे नित्य वारकरी. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी भगवान बाबा पंढरीचे नित्य वारकरी. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी भगवान बाबा पंढरीचे नित्य वारकरी. राम कृष्ण हरी भगवान बाबा पंढरीचे कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी भगवान बाबा पंढरीचे नित्य वारकरी. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी भगवान बाबा पंढरीचे नित्य वारकरी. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी भगवान बाबा पंढरीचे नित्य वारकरी. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हिंदू संत श्री भगवान बाबा यांचे मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. यांचा जन्मदिनांक 29 जुलै 1896 रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तुबाजी सानप तसेच आईचे नाव कौतिकाबाई सानप. भगवान बाबा काही व्यक्तींना आपले गुरु मानत. ही गुरु असे भगवान बाबा यांना तुळशीमाळ घालणारे गुरु गीते बाबा दिघुळकर. तसेच भगवान बाबा यांना अध्यात्मज्ञानाचा उपदेश करून देणारे गुरु माणिक बाबा. भगवान बाबा यांना अध्यात्मज्ञान देणारे गुरु बंकट स्वामी महाराज.
भगवान बाबांचे परमार्थी गुरु श्री संत नामदेव महाराज, तसेच भगवान बाबांचे नाथ पैठणकर फडाचे गुरु श्री संत एकनाथ महाराज, संत श्री वामनभाऊ महाराज यांना भगवान बाबा थोरले बंधू मानत. त्यांनी परमार्थी गुरु संत नामदेव बाबांना मानले होते व त्यांच्या दर्शनासाठी श्री सद्गुरु मठ मेहेकरी येथे भगवान बाबा जात असत आणि नामदेव बाबांच्या 40व्या हरिनाम सप्त्याचे कीर्तन भगवान बाबांनीच केले होते. एकदा श्री बंकट स्वामी हे नारायणगडावर आले असताना माणिक बाबांनी भगवान बाबांना बंकट स्वामींच्या स्वाधीन केलं आणि मग बंकट स्वामी भगवान बाबांना आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेत घेऊन गेल्यानंतर बंकट स्वामींच्या विचारांचा भगवान बाबावर प्रभाव पडला. तेथे त्यांनी संन्यासी धर्म स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर भगवान बाबा आळंदीवरून नारायणगडावर परत आल्यानंतर पंचक्रोशीतील भाविक भगवान बाबांच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्या सुमारास बंकट स्वामीच्या कीर्तन प्रसाराची वार्ता कानी पडल्याने भगवान बाबांनी समाज प्रबोधन करण्याचा विचार केला. भगवान बाबा भाविकांच्या आग्रहास्तव कीर्तन करू लागले. विठ्ठल विठ्ठल इसवी सन 1918 साली भगवान बाबांनी नारायणगड ते पंढरपूर अशी पायी दिंडी चालू केली. तेव्हापासून नारायणगडाला धाकटी पंढरी असं म्हणतात. मग त्याच वेळेस भगवान बाबांनी पैठणपर्यंत सुद्धा वारी चालू केली. 1927 साली भगवान बाबांनी नाथषष्ठी निमित्त पैठणपर्यंत सुद्धा वारी चालू केली. त्या वारीमध्ये 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह राहत होता. त्या 7 दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताह भजन कीर्तन प्रवचन कथाकथन हरिनाम जप व गाथा पारायणे होत असत. इसवी सन 1934 या साली पखालडोह या गावापासून त्या सप्ताहाला सुरुवात झाली होती. भगवान बाबा जोपर्यंत नारायणगडावर होते तोपर्यंत 17 हरिनाम सप्ताह झाले होते. भगवान बाबांचे गुरु नारायणगडाचे माणिक बाबा आजारी असल्याची बातमी भगवान बाबांना कळल्यानंतर भगवान बाबा ताबडतोब नारायणगडावर गेले. मग माणिक बाबांनी हात उंचावून भगवान बाबांना जवळ बोलवलं आणि म्हटलं, भगवान आजपासून या सर्व गडाची जबाबदारी तुझ्यावर, असं म्हणून ज्येष्ठ शुक्ल 13 शेके 1937 रोजी माणिक बाबांनी आपला देह ठेवला. भगवान बाबावर लोभाचा आळ घेतल्यानंतर त्यांनी नारायणगड सोडले आणि खरवंडी येथील बाजीराव पाटील हे भगवान बाबांना धौम्य गडावर घेऊन गेल्यानंतर भगवान बाबांनी आजूबाजूच्या परिसरात वारकरी संप्रदायाचा प्रचार केला व तिथल्या लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळवले आणि भगवान बाबांनी गडाचे बांधकाम सुरू केले. भगवान बाबा स्वतः वास्तुशास्त्रात निपुण होते. नवी गडाची सर्व बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेली होती. ओवऱ्यासाठी नवगण राजूर येथील राजूबाईच्या डोंगरावरून पाषाण खांडी आणले गेले. पाषाण खांडी बैलगाडीने आणले गेले आणि त्यांना चौकोनी चिऱ्यांचे रूप दिले गेले आणि गडाच्या बांधकामासाठी भक्तगणांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वतःची दागिने अलंकार आभूषणे दिली आणि गडाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होता. भक्तगण स्वतःच्या घरून भाकरी भाजी आणून रात्रंदिवस गडाचे बांधकाम करत होते आणि पाहता पाहता भक्तीचा गड श्री क्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूप असली. कलेचा एक अलौकिक आविष्कार भगवान बाबांच्या संकल्पनेतून झाला होता. मग भगवान बाबांनी धौम्यगडाच्या दूरदर्शेवर प्रकाश टाकत भगवान बाबांनी धौम्यगडाच्या पायथ्याच्या खरवंडी गाव रस्त्याचे काम सुरू केले आणि गडाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1 मे 1958 रोजी झाले आणि 1958 रोजी स्वामी सहजानंद सरस्वती हरिभक्तपरायण मामासाहेब दांडेकर बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना झाली आणि गडाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. आणि यशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले की विठ्ठल विठ्ठल समाजाला सुधारण्यासाठी बाबांनी शास्त्राच्या आधारे हा भक्तीचा गड उभारला. म्हणून आजपासून या गडाचे नाव धौम्यगड नसून भगवानगड असे आहे. तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. मग भगवान बाबांनी भगवानगडावर शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी भगवान विद्यालयाची कोडशिला बसवली. विठ्ठल विठ्ठल
आपला वेळ सुद्धा झालेला आहे, म्हणून आपण थोड्या वेळात करून कीर्तन मी या ठिकाणी सेवेला समाप्त करते. आता भगवान बाबांनी समाजाला सुधारण्यासाठी वार्षिक नारळी हरिनाम सप्ताह चालू केला. वार्षिक नारळी हरिनाम सप्ताहाला 75 वर्ष झाले होते आणि त्या शेवटच्या वार्षिक नारळी हरिनाम सप्ताहाच्या रोजी 75,000 पेक्षाही जास्त भाविक ज्ञानेश्वरी पारायणाला बसले होते. त्याच सुमारास रामरावजी महाराज ढोक यांचे काकडा, आरती, भजन, प्रवचन, चक्री प्रवचन, भारूड, रात्र जागर असे झाले होते. भगवान बाबांचे 40 या गावी नारळी अखंड हरिनाम सप्ताह झाले होते, पण वेळेच्या अभावी आपण काही ते सांगू शकत नाही, म्हणून शेवटच्या चरणाचा भावार्थ सांगून मी याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. नीळमने कांचन नीळमने
आपण भगवान बाबांसाठी सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्याच भगवान बाबांचा आपण सर्वांनी वरती हात करून नामचिंतन करूया. सर्वांनी वरती हात करा. भगवान बाबा हो भगवान बाबा, भगवान बाबा हो भगवान बाबा, भगवान बाबा, भगवान